आज मी झटपट होणारा गाजरचा हलवा करून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटांमध्ये गाजरचा हलवा रेडी होतो। यासाठी लागणारं साहित्य पावशेर गाजर घेतलेले, त्याची चांगली साल काढून ते बारीक गोल चिरून घेतलेले आहेत। ते सध्या थंडी असल्यामुळे बाजारामध्ये गाजर खूप चांगले भेटतात, तर त्याची हलवा करून दाखवणार आहे। आणि चवीनुसार साखर, 1 वाटी दूध आणि वेलची पावडर, तूप घेतले। सर्वात प्रथम एक पातेले घेतले, पातेल्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेले। तर तो व्हिडिओ स्किप करून शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजेल कसं केलेलं आहे। तर हे तूप चांगलं गरम झाल्यानंतर जे काही गाजर आपण साल काढून कापून घेतलं होतं तर ते तुपामध्ये चांगलं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, त्यामुळे हलव्याला चांगली टेस्ट येते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता गाजर तुपामध्ये चांगलं वाफवून घ्यायचं आहे। तर हे असं केल्याने गाजरच्या हलव्याला टेस्ट खूप चांगली येते। तर हे चांगलं मी थोडंसं तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे। कंटिन्यू हलवत राहायचं आहे, तर खाली गाजर करपून जाऊ शकतं। तर हे तुम्ही बघू शकता कंटिन्यू असं हलवत राहिलेली आहे। तर हे चांगलं हलवत राहायचं आहे आणि हे गाजरचा हलवा खायला तर 1 नंबर टेस्टी लागतो। आता हे चांगलं थोडंसं मी वरचं झाकण ठेवून थोडंसं 2 मिनिट वाफ काढून घेते। आणि तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे 1 कप दूध घेतले, ते फुल फॅट मिल्क आहे। तर हे मिल्क मी आता ह्या गाजरामध्ये ॲड करत आहे। आणि हे गाजर जे काय आहे ते थोडंसं शिजू द्यायचं दुधामध्ये चांगलं गाजर शिजले की ते चांगला हलवा रेडी होतो। तर तुम्ही बघू शकता मी दुधामध्ये गाजर शिजायला सोडलेलं आहे। तर हे दुधामध्ये गाजर शिजल्यानंतर थोडेसे गाजर मऊ पडतील आणि त्याला स्मॅश करून आपण हलवा तयार करून घेणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता मी गाजर जे काही घेतलं ते दुधामध्ये शिजायला सोडलेलं आहे। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीचे हलवा तुम्ही घरी पटकन करू शकता, नाही तर तुम्ही झटपट असे कुकरमध्ये पण करू शकता। तर तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर तुम्ही असं कढईमध्ये पातेलीमध्ये पण करू शकता। ह्या पद्धतीने पण हलवा झटपट रेडी होतो, ना किसण्याची झंझट न काय। तर अशा प्रकारे पटकन होतं। तुम्ही बघू शकता मी पूर्ण गाजर दुधामध्ये शिजवून चांगलं त्याला थोडंसं स्मूथी करून घेतलेली आहे। तर हे बघू शकता अगदी बारीक झालेले गाजर हलवा चांगलं शिजून घेतलेले मी दुधामध्ये। तर हे आता चांगलं मी आता ह्याच्यामध्ये अजून 1 चमचा तूप टाकणार आहे। आणि बघू शकता तुम्ही तूप टाकल्यामुळे अजून जरा गाजरच्या हलव्याला चांगलं असं तेल सुटणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असं अजून गॅस पण चालू आहे, मिडियम फ्लेमवर चांगलं अजून शिजून घेत आहे। त्यामुळे जे काही दुधाचा अंश आहे ते कमी करून घेत आहे मी, पूर्ण पाणी दूध सगळं ड्राय करून घ्यायचं आहे। तर ह्याच्यासाठी मी अजून थोडंसं तूप आणि साखर, आता चवीनुसार साखर टाकून घ्यायचं। म्हणजे जितकं गोड हलवा लागतं तितकं तुम्ही साखर ॲड करू शकता। साखर ॲड केल्यानंतर परत फिरून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये अजून 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे, जसे की काजू, बदाम म्हणून की तुम्हाला जे पिस्ता वगैरे आवडते ड्रायफ्रूट ॲड करायचे आणि वेलची पूर्ण विसरता ॲड करायचं, त्यामुळे हलव्याला चांगली टेस्ट येते। मैत्रिणी तुम्ही बघू शकता हे सर्व ॲड करून मी परत एकदा फिरून घेते आणि हे सगळं करताना मिडियम आचेवर शिजून घ्यायचं आहे। तर हे सगळं चांगलं शिजून घेतल्यानंतर गाजर हलवा तुम्ही बघू शकता अगदी झटपट होणारा गाजर हलवा 10 मिनिटांमध्ये रेडी होतो। आणि कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही झटपट अशी ह्या पद्धतीची हलवा करून तुम्ही त्यांना सर्व करू शकता। पावशेर हलव्यामध्ये 4 जण आरामशीर खाऊ शकतात। तरी तुम्ही बघू शकता जे साखर टाकल्यामुळे हलव्याला चांगलं परत एकदा पाणी सुटलेलं आहे। तर ते चांगलं मिडियम गॅसवर ठेवून ते जे काही पाणी त्याच्यामध्ये ते पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे, तरच ते हलवा चांगला लागतो। पाणी ठेवल्यानंतर गाजर पाणी लागतं, त्यामुळे पाणी पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे, तरच हलव्याला चांगली टेस्ट येते। तर तुम्ही बघू शकता कंटिन्यू मी गॅसवर हलवत राहून पूर्ण पाणी ड्राय करून घेणार आहे। अशा प्रकारे पूर्ण पाणी ड्राय झाल्याने जे काही ड्रायफ्रूट काजू बदाम मी घेतलं होतं चांगलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ते हलव्यामध्ये ॲड केलेलं आहे। हे परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिडियम आचेवर थोडंसं चांगलं ह्याला शिजून घ्यायचं, जास्त वेळ नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये हलवा रेडी होतो। तर तुम्ही बघू शकता हलव्यातलं पाणी पूर्ण ड्राय झालेलं आहे आणि हे हलवा गार झालेलं आहे। तर तुम्हाला मी सर्व करून दाखवते, बघू शकता गरमागरम गाजर हलवा मी तुम्हाला सर्व करून दाखवते। या थंडीच्या दिवसामध्ये अगदी हेल्दी आणि पौष्टिक अशी आहे, लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणे गाजर हलवा रेडी होतो। तर ह्या पद्धतीची रेसिपी घरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता माझा गाजर हलवा 10 मिनिटांमध्ये रेडी आहे। तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा। तुमचा हलवा कसा होतो मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता माझा हलवा रेडी झालेला आहे आणि खायला 1 नंबर टेस्टी तर आहेच। तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला नक्की विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। तर हे बघू शकता हलवा रेडी आहे। तर ह्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय मैत्रिणींनो। तुम्ही बघू शकता हलव्याला किती छान असा कलर आलेला, लालसर कलर आलेला, मी काय कलर वगैरे टाकले नाही आहे, जे काही गाजरचा ओरिजिनल कलर आहे तोच तुम्हाला दिसत आहे मैत्रिणींनो। तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।